प्रिय बंधू आणि भगिनींनो, सविनय जय भीम। मी आज आपल्यासमोर बाबासाहेबांच्या वंशवेलीबद्दल सुसंवाद साधू इच्छितो। आपणाला हे माहीत आहे की बाबासाहेबांच्यावर जवळजवळ 100 लोकांनी त्यांचे चरित्र वेगळ्या भाषेत आणि वेगळ्या दृष्टिकोनातून लिहिले आहे, परंतु त्यांच्या वंशवेलीची सुरुवात ही मालनाक म्हणजे मालोजीराव सकपाळ यांच्यापासूनच केलेली दिसते। त्याच्या पाठीमागं तो इतिहास त्यांना ज्ञात नाही। असं असलं तरी त्यांच्यापैकी अनेक लोकांनी असंही नमूद केलेलं आहे की बाबासाहेबांचे पूर्वज हे मिलिटरीमध्ये होते, त्या काळात त्यांनी शौर्य गाजवलं होतं, अनेक पदके त्यांनी मिळवली होती असंही दिलं गेलं आहे। या संदर्भात आणखी एक महत्त्वाची आठवण ती म्हणजे म बी चिटणीस, ल बा रायमाने आणि एस टी प्रधान या प्राध्यापक मंडळीने बाबासाहेबांचे आजोबा मालनाक म्हणजेच मालोजीराव यांच्याबद्दल असं लिहिलं आहे की ते लढाईत करत असताना शेवटी त्यांचा मुक्काम हा औरंगाबादला होता, तिथंच त्यांचं निधन झालं आणि त्या ठिकाणी त्यांची स्मृतिस्थळ किंवा त्यांची समाधी बांधण्यात आली आहे। याचा आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न केला। त्याचं कारण असं की या समाधीवर कदाचित मालोजीरावांच्या बरोबर म्हणजे मालनाकांच्या बरोबर त्यांच्या वडिलांचंही नाव कोरलं गेलं असेल असं वाटलं होतं आणि म्हणून 1974 साली मी आणि राजा ढाले यांनी तत्कालीन त्या डिपार्टमेंटचे म्हणजे आर्कॉलॉजी डिपार्टमेंटचे जे महाराष्ट्र आणि गोव्याचे प्रमुख होते डॉक्टर कांबळे साहेब यांची भेट घेतली। त्यांनी आम्हाला एका कोसळत्या अशा एका समाधी दाखवली। ही समाधी अत्यंत जुनी होती, त्याच्यावरची अक्षरंसुद्धा दिसत नव्हती। आमच्याकडे कॅमेरा नव्हता किंवा त्या काळातला आजच्यासारखं मोबाईलचे कॅमेरे नव्हते। या संदर्भात मी अनेकांशी चर्चा केली असताना असं सांगण्यात आलं की बाबासाहेबांना त्या आजोबांची इथं समाधी असल्यामुळे त्यांना औरंगाबाद या शहराबद्दल फारच महत्त्व होतं आणि म्हणून त्यांनी तिथे बाबासाहेब औरंगाबादला आले की एकदा आल्यावर त्यांनी एकदा आपल्या आजोबांच्या स्मृतिस्थळासमोर ते नतमस्तक झाले होते असंही आठवण सांगितली जाते। याबद्दल असंही जुनी माणसं सांगतात की आज ज्याला कंटोन्मेंट एरिया आपण म्हणतो, या कंटोन्मेंट एरियाच्या बाजूला तिथंच गवळीपुरा नावाचा भाग होता। या गवळीपुरामध्ये ही बाबासाहेबांची बाबासाहेबांच्या आजोबांची समाधी होती। याच्याबद्दल जास्त अभ्यास करताना आमच्यासमोर एक आणखी महत्त्वाचं नाव आलं, ते म्हणजे डॉक्टर एलिनॉर शेलिएट। एलिनॉर शेलिएट यांनी नाही चिरा नाही पणती म्हणत बाबासाहेबांच्यावर जो अभ्यास केला त्या अशा एकमेव अशा आहेत की ज्यांनी बाबासाहेबांच्यावर पहिला प्रबंध लिहिला। बाबासाहेबांच्यावर प्रबंध लिहिलेल्या भारतातल्या नव्हे देशातल्या त्या पहिल्या अभ्यासिका या एकदा वर्ध्याला गांधींच्या आश्रमात गेल्या होत्या। त्यांच्याबरोबर त्यावेळेला वसंतराव मूण होते आणि आचार्य सूर्यकांत हे सुद्धा होते, सूर्यकांत भगत होते। त्यांनी त्यावेळेला चर्चेमध्ये अशी आठवण सांगितली, म्हणजे मला ही भगतसाहेबांनी लेखी स्वरूपात दिलेली आहे। त्यांनी अशी सांगितलं की त्यावेळेला झेलिएट मॅडमनी एक नाव सांगितलं, ते नाव होतं सिंहनाग, म्हणजे मालनाकांचे किंवा मालोजीरावांचे वडील होते ते त्यांचं नाव सिंहनाग होतं। आता सिंहनाग हे काही पाळण्यातलं किंवा रेकॉर्डचं नाव नाही, कदाचित त्याने एखाद्या रणांगणात सिंहासारखा पराक्रम केला असेल आणि त्यामुळे त्या सिंहाच्या बरोबर त्या काळात जे नावाची जी प्रथा होती, नावाच्या पुढं नाक लावायची, नागवंशाशी नातं सांगणारी नाक ने शब्द लावायचा, त्याप्रमाणे शिवनाक हे असं नव्हे, म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी सांगितलेल्या आठवणीनुसार आदिपुरुष हा मला
सिंहनाक हेच मिळालं आणि मग या सिंहनाकापासून हे मी पुढं सुरुवात केली. त्याचं असं झालं की सिंहनाकाचे तर मुलगा जे होते ते आता मी सांगितलं ते मालनाक होते. मालनाक म्हणजेच मालोजीराव. या मालोजीरावाला एकंदर 4 अपत्य होती. या 4 अपत्य होती. या 4 अपत्यापैकी एक होती मुलगी आणि 2-3 त्यांचे मुलगे होते. त्यांची नावं अशी होती. एकाचं नाव होतं बळवंत, दुसऱ्याचा आनंद, बिराम आणि रामनाक. आता हे रामनाक म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचे पिता जे सुभेदार मेजर रामजी बाबा सकपाळ. खरं तर यांचा उल्लेख हा नेहमी सुभेदार म्हणून केला जातो, पण ते सुभेदार नव्हते, तर ते सुभेदार मेजर असे होते. शेवटच्या काळात त्याला सुभेदार मेजर ही पदवी मिळाली होती. रामजी बाबांच्या 2 पत्नी होत्या. यापैकी एक होत्या माता भीमाई आणि दुसरी होती माता जिजाई. यापैकी माता भीमाई यांच्याबद्दलचा इतिहास थोडासा मिळतो. त्या होत्या मुरबाडकर, धर्माजी मुरबाडकर यांची जी मुलगी होती. आणि जिजाबाई होत्या या त्या काळातल्या मिलिटरीतल्या शिरकावळे नावाचे हवालदार होते, त्यांची ती बहीण होती. सुभेदार मेजर रामजी बाबा यांना जी एकंदर 14 मुलं होती. या 14 मुलांपैकी पहिल्या 7 मुलांची नावं कुठे इतिहासात दिसत नाहीत किंवा त्यांच्याबद्दल काही जास्त कुठं माहिती मिळत नाही. परंतु उरलेली जी 7 मुलं आहेत, 14वे हे बाबासाहेब आंबेडकर म्हणजे भिवा किंवा भीमराव आंबेडकर. त्यांचं पाळण्यातलं नाव भिवा होतं. भीमराव आंबेडकर हे 14वं नाव आहे. त्याच्या आधीची जी सगळी नावं आहेत त्या नावांपैकी ज्या सगळ्या काही मुली होत्या, काही मुलं होती, या ज्यापैकी बाबा यांची सगळ्यांच्या मिळेल तशा मी त्यांच्या जन्मतारखा, त्यांच्या मृत्यूतारखा आणि त्यांची कुठं जर समाधी झाली असेल तर त्या समाधीचं हे मी स्थळ केलं. बाबासाहेबांच्याबद्दल सांगायचं तर आपल्याला हे माहिती आहे की बाबासाहेबांच्यापासूनचा सगळा इतिहास हा आपल्याला जरी ज्ञात असला तरी बाबासाहेबांच्या एकंदर बाबाच्या 2 पत्नी होत्या. पहिल्या पत्नी आपण सगळे आपल्या माता रमाई यांना आपण होतो. त्यांचं मूळ गाव, त्यांचं मूळ नाव होतं भागीरथी होतं. बाबासाहेबांनी त्यांना रमाई नाव ठेवलं बाबासाहेबांच्या वडिलांनी. बाबासाहेब त्यांना ते रामू असे म्हणायचे. यांची जन्मतारीख, त्यांची मृत्यूतारीख आणि मीराताई आंबेडकर यांनी बांधलेलं त्यांचं स्मारक, त्यांच्या माहेरी बांधलेलं स्मारक, या सगळ्याच्या नोंदी या याच्यामध्ये आहे, ज्या वंशवेलीत आहेत. त्याचप्रमाणे जिजाबाई यांच्याबद्दल त्यानंतर दुसऱ्या ज्या पत्नी आहेत माईसाहेब आंबेडकर. या माईसाहेब आंबेडकर ह्या कोकणातल्या राजापूर तालुक्यातल्या ज्या गावच्या होत्या, त्या गावापासून त्यांच्या वडिलांचं नाव कबीर होतं, यांचं नाव शारदा होतं. यांच्यापासूनचा पुढं हा सगळा इतिहास मी आपल्याला सांगितला आहे. त्यांचासुद्धा जन्मतारीख, त्यांची मृत्यूतारीख आणि नांदेड जिल्ह्यातल्या एका तालुक्यात निब्बाण टेकडी नावाचा जो भाग आहे त्या ठिकाणी त्यांचं स्मारक आहे. हे आता ही जी वंशवेल मी तयार केलेली आहे ती वंशवेल आहे एकंदर 7 पिढ्यांची. या 7 पिढ्या म्हणजे मी सिंहनाकापासून सुरुवात केलेली आहे आणि आनंदराज आंबेडकर इथपर्यंत आलो आहे. म्हणजे या 7 पिढ्यापैकी 4 पिढ्यामध्ये तर माझा प्रत्यक्ष सहभाग होता. याबद्दल जी मी वंशवेल दिली आहे त्याच्यामध्ये त्यानंतरच्या लेकी आणि सुना या सगळ्यांचं, त्यांचं मूळ नावं, त्यांची माहेरची नावं, त्यांच्या आईवडिलांची नावं, त्यांच्या जन्मतारखा, त्यांच्या लग्नाच्या तारखा, हे सगळं त्याच्यामध्ये मी दिलं आहे. उदाहरणार्थ बाळासाहेब आंबेडकर यांची पत्नी अंजलीताई यांचं ते आडनाव आणि त्यांच्या आईवडिलांची नावं ही याच्यामध्ये आहेत. त्याची लग्नतारखा वगैरे ह्या सगळ्या मी दिल्या आहेत आणि दिलेल्या आहेत. याच्या मधल्या काळामध्ये म्हणजे भैयासाहेबांच्याबद्दल आपल्याला सांगितलं पाहिजे. भैयासाहेब हे बाबासाहेबांचे 4 नंबर प्रथम
पुत्र होते. एक नंबरचे 1912 साली जन्मलेले भैयासाहेब हे पहिले पुत्र होते. बाबासाहेब आंबेडकरांना एकंदर 5 मुलं होती. त्यापैकी 2 मुली आणि 3 मुलगे होते. ते असे यशवंतराव म्हणजे भैयासाहेब हे पहिले, नीरा या 2 नंबरच्या, गंगाधर 3 नंबर, 4 नंबर इंदू होते आणि 5 नंबर राजरत्न होतं. या 5पैकी एकच जिवंत राहिले म्हणजे ते भैयासाहेब आंबेडकर. राजरत्न किंवा ही बाकी सगळी मुलं ही लहान असताना वारली. त्या दारिद्र्याच्या वेळेला दारिद्र्यामुळं त्यांच्यावर वेळेवर औषधोपचार करता आला नाही म्हणून ती वारली. आणि म्हणून बाबासाहेबांनी अनेक वेळा सांगितलं होतं की माझी मुलं मी मातीआड केली आहेत. विशेषतः राजरत्न हा जो मुलगा होता याच्याबद्दल बाबासाहेबांना प्रचंड प्रेम होता, आपुलकी होती, त्याच्याबद्दल त्याची खूप अपेक्षा होत्या. आणि म्हणून त्यांनी दत्तोबा पवार यांना जे पत्र लिहिलं त्यात त्यांनी सांगितलं की राजरत्नाच्या मृत्यूनंतर माझ्या जीवनातलं मीठच संपलं आहे, इतकं त्यांनी राजरत्नावर त्यांचं प्रेम होतं. त्यानंतर भैयासाहेब आंबेडकर यांच्याकडे आपण वळलो तर भैयासाहेब आंबेडकरांना एकंदर 4 मुलं होती. त्यापैकी प्रकाश, रमाताई, भीमराव आणि आंगणराज म्हणजे 3 मुलगे आणि 1 मुलगी असा त्यांचं होतं. त्यांच्या पत्नीचं नाव त्या काळामध्ये गावचं नाव नीरा हे होतं. आणि भैयासाहेबांनी त्यांच्या पत्नीचं नाव हे मीराताई केलं. यातसुद्धा 4 लोकांच्या म्हणजे मुलीचा सासरचा उल्लेख केलेला आहे. ते त्यांना आनंद तेलतुंबडे ह्या त्यांचे पती आहेत. आनंद तेलतुंबडेंची जन्मतारीख सुद्धा इथे मी दिली आहे. आणि या 4ही मुलांच्या जन्मतारखा आणि त्यांच्या लग्नतारखा या मी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. त्यानंतरची किंवा त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्या पत्नींच्या सुद्धा सगळ्यांच्या, उदाहरणार्थ बाळासाहेबांची पत्नी या अंजलीताई, त्यांचं मूळ आडनाव मायदेव होतं. त्यांच्या आईचे, वडिलांचे सगळ्यांच्या तारखा दिल्या आहेत. त्यांचं लग्न कधी झालं वगैरे, त्याच्या लग्नाची तारीख वगैरे ही मी सगळ्यांच्या याच्यामध्ये दिली आहे. त्यानंतर जी शेवटची जी पिढी आहे ती पिढी सुजात, नंतर प्राची, रश्मी, कृतिका आणि साहिल, अमन अशी 7वी पिढी आहे. या 7व्या पिढीपैकी एकाचंही लग्न झालेलं नाही. त्यामुळं त्यांची जन्मतारीख सगळ्यांच्या जन्मतारखा मी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. म्हणजे या 7 पिढ्यांची ही वंशावळ देताना आपलं एक लक्षात येईल, बाबासाहेबांच्याबद्दल आपण नेहमी असं म्हणतो दलितांचा राजा भीमराव माझा. हा जो दलितांचा राजा होता, या राजाची वंशावळ देताना आपलं एक लक्षात येईल की इंग्लंडच्या राजाप्रमाणे हे बाबासाहेबांचं घराणं हे राजघराणं आहे समजून इंग्लंडमध्ये जसं त्यावेळेला एका राजाचं नाव पुन्हा दिलं जायचं. उदाहरणार्थ किंग एडवर्ड याचं नाव नंतरच्या पिढीमध्ये पुन्हा तेच आलं. आपल्याला मुंबईमध्ये KEM नावाचं हॉस्पिटल आहे. यांचे जो 5वा किंग एडवर्ड होता त्याच्या स्मारकाचं ते हॉस्पिटल आहे. म्हणजे किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल, ज्याला KEM हॉस्पिटल म्हणतो. तर अशा प्रकारची तेही राजघराण्यातली जी नावं होती ती राजघराण्यातली नावं इथं देताना रशियासारखं, जसं रशियामध्ये लुईस पाश्चर वगैरे, पहिला लुई पाश्चर, दुसरा लुई पाश्चर असं ते होतं, तसं न करता त्यांनी इथं जी नावं होती, या घराण्यातली जी नावं होती पहिल्यापासूनची, त्यांचंच रिपिटेशन पुन्हा करण्यात आलं आहे. उदाहरणार्थ आपल्याला माहिती आहे मालनाकांची एक मुलगी मीरा होती. या मीराचं नाव पुढं भैयासाहेब आंबेडकरांच्या पत्नीचं दिलं आहे. त्याचप्रमाणे रमा हे नाव मालनाकांच्या एका मुलीचं नाव होतं. ते नाव नंतरच्या काळामध्ये बाबासाहेबांच्या पत्नी याना आणि भैयासाहेबांच्या ती 2 नंबरची मुलगी हिला ते नाव देण्यात आलं आहे. अगदी आनंदबद्दल सांगितलं तर आनंद हे नाव 2-3 वेळा देण्यात आलं आहे. आता शेवटचं जे आता आनंद हे नाव आहे ते वेगळं वाटावं म्हणून त्यांनी आनंदच्याऐवजी आनंदराज केलं आहे. याच्यात एक गडबड अशी दिसून येते की ती अशी की ही नावं देताना ती नावं पुन्हा देण्यात आली आहेत. ही नावं देताना पहिला दुसरा असं लुई पाश्चर किंवा किंग एडवर्ड
असं न केल्यामुळे असे एक होईल की बाबासाहेब हे डॉक्टर भीमराव आंबेडकर त्यांचं असं नाव होतं. आता त्यांचा 2 नंबरचा जो नातू आहे त्यांचं नाव आहे भीमराव यशवंतराव आंबेडकर आणि ते देखील त्याला एका विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट मिळवून दिल्यामुळे ते देखील आता डॉक्टर भीमराव आंबेडकर झाले आहेत. आता ते डॉक्टर भीमराव आंबेडकर आणि हे भीमराव आंबेडकर याच्यात उद्या इतिहासकारांना किंवा अभ्यासकांना त्यांना गडबड होऊ नये म्हणून हे भीमराव यशवंतराव आंबेडकर असं डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर असं नाव हे प्रचलित व्हावं अशी इच्छा आहे. या संदर्भात मी आपल्याला आणखी एक सांगू इच्छितो ते म्हणजे म्हणजे बाबासाहेबांच्यावर एलिनर झेलेटपासून जी सुरू झाली ते अनेक लोकांनी PhD केले आहेत. प्रचंड प्रमाणात PhD केल्या झाल्या आहेत होत आहेत. बाळासाहेबांच्यावर सुद्धा PhD झाली परंतु भैयासाहेबांच्यावर PhD कोणी केली नाही. या संदर्भात एक कार्यकर्ता माझ्याकडे आला होता, विद्यार्थी आला होता. त्याला मी सांगितलं की म्हणजे महाराष्ट्रातली जेवढी बुद्धविहार आहेत या सगळ्या बुद्धविहारांचा तो अभ्यास कर, त्यांच्यावर PhD कर. कारण ह्या बुद्धविहारांचा अभ्यास म्हणजे भैयासाहेबांच्यावर PhD असं मला वाटतं. त्याचं कारण असं की बाबासाहेबांच्या हयातीतच म्हणजे नागपूर, चंद्रपूर, मुंबई इथे जी धर्मांतरे झाली त्यावेळेला 10 लाखापेक्षा जास्त लोकांनी धर्मांतर केली. त्यानंतर भैयासाहेब ज्यावेळेला भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय अध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी 57 आणि 58 या 2 वर्षामध्ये त्यांनी इतकं प्रचंड प्रमाणात काम केलं की 1960ची जी शिरगणती होती त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या बौद्धांची संख्या 0.71 महाराष्ट्रातल्याच नव्हे तर देशातल्या ची संख्या 1% देखील कमी होती. ही संख्या भैयासाहेबांच्या कर्तृत्वामुळे ही 60% गेली. म्हणजे 1962 साली इथल्या बौद्धांना ज्या सवलती मिळाल्या त्याचं कारण इथल्या भैयासाहेबांनी केलेल्या कर्तृत्वामुळे बौद्धांची संख्या वाढली आहे. मला आणखी एक विनंती करायची या माध्यमातून की ही जी वंशवेल आहे ही वंशवेल महाराष्ट्रातल्या जवळजवळ 80-85 गावामध्ये बुद्धविहार आहेत. मध्यंतरी मीराताईंचा असा एक संकल्प होता, त्यांची एक घोषणा होती गाव तिथं बुद्धविहार. त्यामुळे जवळजवळ 85% गावामध्ये खेड्यामध्ये बुद्धविहार निर्माण झालेले आहेत. अजूनही 15-20% झाली नाहीत हे मान्य आहे. त्याचं कारण लोकल काही प्रॉब्लेम असतात, पंचायत समिती ग्रामपंचायतीच्या अडचणी असतात, पैशाची अडचण असेल. परंतु ह्या 80-85 त्या टक्क्यामध्ये गावामध्ये जे बुद्धविहारं झाले आहेत त्या बुद्धविहारामध्ये ही पूर्ण वंशवेल लावली जावी म्हणजे उद्याच्या पिढीला बाबासाहेबांच्या पूर्ण घराण्याचा इतिहास त्यांना कळू शकेल. इतकंच नव्हे तर जी अत्यंत महत्त्वाची स्थळं आहेत, उदाहरणार्थ नागपूरची जन्मभूमी किंवा औरंगाबाद त्या ठिकाणची कॉलेजेस किंवा महाड या ठिकाणचं जे सौदा तळ्यावरचं स्मारक आणि ही अशी जिकडे तिकडे जी स्मारकं आहेत त्या मुंबईची चैत्यभूमी ही जी सगळी स्मारकं आहेत या स्मारकावरसुद्धा अशा प्रकारची ही वंशवेल लावली जावी. त्यामुळं ही बाबासाहेबांचा इतिहास जाणून घेण्यासाठी अभ्यास करणारे जे परदेशी लोक येतात त्या परदेशी लोकांना त्याची ऑथेंटिसिटी त्यांना कळू शकेल. माझी पुन्हा एकदा विनंती आहे की हा सगळा हे मी तर अजूनही हा माझा याला मी प्रकल्प म्हणतो. हा प्रकल्प अजूनही पुरा झाला नाही कारण त्याच्या कारण अजूनही बऱ्याच मला पाठीमागं जायचं आहे. ते जायचं ते मी माझं काम करत राहणार आहे. आपल्याला मी सांगितल्याप्रमाणे भैयासाहेबांच्यावर PhD करण्यासाठी किंवा आपापल्या विहारामध्ये ही आणि महत्त्वाच्या ठिकाणी ही वंशवेल लावावी अशा प्रकारची आपल्या सगळ्यांना मी या माध्यमातून विनंती करतो आणि इथं थांबतो. जय भीम.